धन्यवाद सर एवढी माहिती हं, दिल्याबद्दल. हं. भावासारखी. हां, हॅलो. हां, बोला. राम राम सर. राम, राम. बोला. सर इंगोलीहून बोलतोय मी. हां, बोला साहेब. देशमुख म्हणून. सर माझा जो 60 बाय 350चा फार्म आहे. हां, तर मला त्याच्यात मी त्याचं पोल्ट्री फार्मचं करत होतो. हां. बट आता मला गावरानी फार्मचं करायचं तर मला त्याची नॉलेज नाही. बरं. तर कसं कुठून तुम्ही तुम्ही माल देता, कशी अंडी घेता, कसं विक्री करता, मला नॉलेज पाहिजे त्याची. हे बघा साहेब, तुम्ही माझ्या बंधूसारखे आहात. तुम्ही दुसऱ्याला विकायच्या नादाला लागू नका. असं असं. ठीक आहे. तुम्ही छोटं करा. तुमच्याकडे खूप मोठं 20,000ची कॅपॅसिटीचं शेड आहे तुमच्याकडे, बरोबर ना? हो. पण 20,000 पासून नका करू. 1,000 पासून करा. पण स्वतःचं स्वतः विका साहेब. आज तुम्ही बॉयलर बंद करायला का लागलाय? याच्यात बॉयलर मध्ये कसं माहिती परवडत का? झालं ना तुम्हाला. व्यापारी किंवा कंपनीचं कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला परवडत झाले, बरोबर की नाही? हा बरोबर आहे. पण तुम्ही परत व्यापाऱ्यावर डिपेंड झालात ना साहेब, तर परत तुम्हाला तोच प्रॉब्लेम येणार आहे. तुम्ही छोट्यातून सुरुवात करा. 20,000 डायरेक्ट 20,000 जाऊ नका. काय प्रॉब्लेम नाही. हम्म, हम्म. 1,000 पासून जावा. पण स्वतः विकायची तयारी ठेवा. स्वतः विकायची तयारी ठेवलात तर तुम्हाला ह्या 20,000ची 20,000 किंवा 1,00,000 2,00,000 करायला सुद्धा वेळ लागणार नाही. अच्छा अच्छा. पण तुम्हाला तुमचं स्वतः आज आज तुम्ही जे भोगताय ना, म्हणजे तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली साहेब. 60 बाय किती म्हटलं तुम्ही 350 शेड मारायचं काही छोटं काम नाही. तर किती इन्व्हेस्टमेंट केली असेल मी समजू शकतो साहेब. हम्म. ठीक आहे. तर ती उद्या जाऊन परत तुम्ही व्यापाऱ्याच्या जर जीवावर गेलात, आज समजा तुमचा एक ग्राहक तुम्ही सुरू कराल, उद्या 2 होतील, 3 होतील, 4 होतील, 10 होतील, पण तुमचे होतील स्वतःचे. हा. पण तुम्ही मला जर तुम्ही घ्या म्हटलात, मी घेणारच आहे. व्यापारी सुद्धा घेणार आहेत. आपला काही प्रॉब्लेम नाही, घेऊ शकतात. हम्म, पण शेवटी ते तुम्हाला तुमच्या बोटावरती दाखवतात. व्यापारी आला म्हटलं की तुमचं प्रॉफिट कमी झालं साहेब. हम्म. हिगोली काही छोटं नाहीये. तुमचा अनुभव बघता तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस व्हाल, नक्की व्हाल. फक्त तुमच्या आजूबाजूला एक मार्केट तयार आहे का, मार्केटला मी देऊ शकतो का, हे तयार करून 1-2 बसनं 1,000-1,500 बसनं सुरुवात करा. सर एक विषय होता, माझे हां, मित्र आहेत हां, जालन्याचे. तर त्याने मला अशी सल्ला दिली हां, की बाबा तू 1,00,000 जरी अंड दिला आम्हाला, हां. 1,00,000 जरी अंड दिलं तरी आम्ही आमची गाडी पाठवून अंडे घेऊन जाऊ. बट ते फक्त अंड्याचे, पण एवढं प्रोडक्शन जे चिकनचं होणार आहे, हां. तर ते कुठे करायचं? तर चिकनचं कुठलं अंड्यासाठी जर तुम्ही पक्षी समाज असाल तर चिकन विकायचा विचारच नका करू. चिकन अच्छा कुठं अच्छा. अंडे देऊन झाल्यानंतर म्हणताय का? हम्म. अंडे देऊन झाल्यानंतर म्हणताय का तुम्ही चिकन कुठे विकायचं म्हणून? हा हा. गावरान कोंबडीला तुम्हाला एका वर्षात बदलायला लागत नाही. हम्म, बॉयलर सारखी. तिला हम्म. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. अच्छा अच्छा. ती तुम्हाला 2-3 वर्ष देते. नंतर तुम्हाला ते हळूहळू तुम्ही 1,000, 2,000, 3,000 टप्प्यानंतर ती पक्षी विकली, तर तुम्हाला हम्म, जो खर्च झाला पक्षी तयार करायला, तेवढा ते हम्म. तुम्हाला मिळून जातो साहेब. अच्छा अच्छा. म्हणजे अंड्यावर फक्त प्रॉफिट भेटून जाते. हां, अंड्याला चांगलं तुम्हाला मार्केट असेल त्याच्यासोबत एमओयू करा. मित्र जरी असला तरी एमओयू केल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट साइन करू नका किंवा त्यांना हो म्हणू नका. तुम्ही एवढं मोठं धाडस करणार, हम्म, हम्म. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार. ते हा आता नाही 4 नाही म्हणता 5,000 जरी कोंबड्या आणल्यात किती मोठी किती इन्व्हेस्टमेंट मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर की नाही? तर मग ते तुम्हाला जर उद्या नाही म्हटले 15 दिवसानं, महिन्यानं, 2 महिन्यानं नाही जर म्हटले तर तुमचं नुकसान होईल. आहे. मग तसं करू नका. मी अजून पण सांगतो तुम्हाला 1,000-2,000 पासून सुरू करा. त्याला घेऊ देत आणि त्याच्यासोबत एमओयू साइन करा की बाबा तुम्ही एवढ्याला अंडे घ्याल, एवढ्याला विकाल, एवढं वर्ष आपलं कॉन्ट्रॅक्ट चालणार. असं तुम्ही त्यांच्याकडे करून घ्या. ठीक आहे. तुम्ही त्यांना लिहून द्या. म्हणजे त्यांनाही प्रॉब्लेम नाही, तुम्हालाही प्रॉब्लेम नाही. चालते सर. आपलं कुठे फार्म? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये का? ठीक आहे ठीक आहे सर. कोल्हापूर आल्या तुमच्याकडे बिंदास येतो मी. धन्यवाद सर एवढी माहिती दिल्याबद्दल. भावासारखी. अहो, कसं आहे साहेब, तुम्ही जर चांगलं बोलला ना तर आम्ही पण चांगलंच बोलणार आहे. तुम्ही तिला स्पष्ट सांगितलं, मी पोल्ट्री फार्म करतो, माझा करायचा विचार आहे. मी तुम्हाला मला जेवढं मला सांगता येतं तेवढं सांगितलं. माझा फायदा होईल, तोटा होईल, नंतरची गोष्ट.